पुढील अध्याय आहेत. अध्याय 95 अगस्त्य तीर्थ वर्णन. अगस्त्य तीर्थ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र करंजेश्वरमुत्तमं यत्र ते निहतास्तात दानवास दानुगेः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तर करंजेश्वर तीर्थास जावे. हे पूज्य, जिथे देवतांकडून ते दानव ठार झालेत. प्रसन्न इंद्रादी देवांनी व सुबुद्धी असणाऱ्यांनी ही यज्ञाची स्तुती केली आहे. त्या दानवांचे जे पुत्र पौत्र होते त्यांना सुद्धा पूर्व वैराग्य स्मरण ठेवून मारले. तिथे असलेले सर्व देव श्री महादेवाची स्थापना करून, अर्थातच इष्टसिद्धीसाठी इंद्र, चंद्र व यमराज श्री महादेवाला स्थापित करून प्रसन्नपणे सुखाने आकाशातील स्वलोकात निघून गेलेत. हे महाभाग राजा, जिथे दानवांची मुंडकी पडली होती तिथे ते तीर्थ करोटी नावाने विख्यात झाले. हे पांडुपुत्र ते तीर्थ भारताच्या भूपृष्ठावर झाले. शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला भक्तीने उपवास करून रात्री श्री महादेवापुढे जागरण करावे. श्री महादेवाची कथा व वेदोच्चार करून निर्मळ प्रभातकाळी यत्नपूर्वक श्री महादेवाचे पंचामृताने स्नान घालून चंदन व कमलपुष्पाने पूजन करावे. त्यानंतर दक्षिणा देऊन बहुरूप मंत्र जपावा. त्याला ते फल प्राप्त होते जे आदित्येश्वर तीर्थात लाभते. हे नराधिपती, ऐकिवात असलेल्या तीर्थाच्या प्रभावाबद्दल जे वाचन केले ते सर्व मी तुम्हाला भक्तिपूर्वक सांगतो. शास्त्रोक्त नियमानुसार नाभीपर्यंतच्या पाण्यात उभे राहून जो जितेंद्रिय श्राद्ध करतो, विविध पाठ व वेदाध्ययनात तत्पर राहून जो गाय, सोने, वस्त्र, तांबूल, भोजन, आभूषण व रेशमी वस्त्र त्या तीर्थात दान करतो, तसेच ब्राह्मणाचे पूजन करून त्यास इच्छा भोजन देतो, त्यास निस्संदेह करोडपट फल प्राप्त होते. तिथे जो देहत्याग करतो त्याच्या पुण्यासंबंधी ऐकावे. त्याच्या अस्थी जोपर्यंत श्री नर्मदा जलात विसर्जित असतात तोपर्यंत तो धर्मात्मा अतिदुर्लभ शिवलोकात राहतो. योग्य वेळ आल्यावर तेथून पुन्हा पदच्युत होऊन देवरूपाचा मनुष्य होतो. पृथ्वीवर जो कोटीध्वजांचा स्वामी, धनवंत, सर्व धर्माचरणी, बुद्धिमान व पुत्रवान होतो, पृथ्वीवर तो विख्यात दीर्घायू मानव होतो. इंद्रदेव, चंद्र, यमराज, रुद्र, आदित्य, वसु व विश्वे देवाने लोकहितार्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर श्री महादेवाची स्थापना केली. जो मृत पावलेल्यांच्या नावाने प्रासाद बांधतो त्या सर्वश्रेष्ठ मनुष्यास उत्तम गती प्राप्त होते. जे न्यायनीतीने कमवलेल्या पैशातून तिथे श्राद्ध करतात ते चतुर्वर्णीय स्त्री पुरुषांपैकी कोणीही असले तरी सत्कार करण्यास योग्य असतात. तेही देवपूजित होऊन श्रेष्ठ शिवलोकात जातात. हे राजा, जो तीर्थाचे महात्म्य भक्तीने श्रवण करतो त्याचे 6 महिन्याचे पाप नष्ट होते. श्री मार्कंडेय मुनी वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम कुमारेश्वर तीर्थात जावे, जे सर्व तीर्थात प्रसिद्ध अगस्तेश्वर म्हटले जाते. तिथे स्वामी कार्तिकेयाने सर्व पापनाशक तप व भक्तिपूर्वक स्नान केल्यावर त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यामुळेच ते सर्व शत्रूंना मारणारे देवांचे सेनापती झालेत. तीर्थसेवनामुळे ते महातेजस्वी महात्मा झालेत. तेव्हापासून श्री नर्मदा तटावर ते तीर्थ विख्यात झाले. त्या तीर्थावर जितेंद्रिय होऊन एकाग्र चित्ताने कार्तिकी अष्टमी व चतुर्दशीला दही, दूध व तुपाने श्री महादेवाला स्नान घालावे, गीत गावे व विधीपूर्वक पिंडदान करावे. तिथे षटकर्मी व वेद पारंगत ब्राह्मणांना जे काही दान करतात ते अक्षय होते. राजा, हे सर्व तीर्थात श्रेष्ठ व चंद्राने निर्मिले आहे. हे सर्व कुमारेश्वर तीर्थाचे फल तुम्हाला सांगितले. हे पांडुपुत्र, कुमार दर्शनाने पुण्य प्राप्त होते. तिथे मरण पावणाऱ्यास स्वर्ग प्राप्ती होते. हे सत्य श्री महादेवाने सांगितले. हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम अगस्तेश्वरास जावे. हे महाभाग, तिथे मुनिश्रेष्ठ अगस्त्य सिद्ध झालेत. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महाभाग मुनिश्रेष्ठ अगस्त्य तिथे कसे सिद्ध झालेत? मित्र व वरुणाच्या वीर्याने ते कलशातून कसे उद्भवले? ते श्री नर्मदाच्या तटावर बसून कसे सिद्ध झालेत ते सर्व आपण मला सांगावे.
तर आता इथे आधी कुमारेश्वर तीर्थ पण सांगितलं की जिथं कार्तिकेय यांनी तप केलं आणि ते सिद्ध झाले आणि ते देवांचे सेनापती झाले. आता अगस्त्य ऋषींबद्दल विस्ताराने सांगतायत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तुम्ही विचारलेला महाप्रश्न आहे. मी सर्व तुम्हास सांगतो. एकाग्र चित्ताने ऐका. पुढे सत्ययुगाच्या भाराने दबलेली पृथ्वी इंद्राला आपला हाल सांगण्यास स्वतः स्वर्गात गेली. हे राजा, इंद्राला दैत्यांच्या भाराने दबलेल्या जगाबद्दल तिने सांगितले. इंद्रदेवाने समजवले, हे सुंदरी, माझे तुझे व जगाचे कर्ता श्री ब्रह्मदेव आहेत. तेव्हा आपल्या मंत्री देवतांसहित आपण ब्रह्मलोकात जाऊ. त्यानंतर ते सर्व श्री ब्रह्मदेवाकडे गेलेत. तिथे बृहस्पती म्हणाले, पूज्य श्री ब्रह्मदेव, दैत्यभाराने वसुंधरा निलंबित झाली आहे. तो भार ती सहन करू शकत नाही. ती रसातळाला जात आहे. हे जगतपती, या दैत्यभाराचा प्रतिकार करावा. सर्व जीवसृष्टीच्या उपकारार्थ आपलीच रचना आहे. श्री ब्रह्मदेव बदले, सर्व जगाचा करता मी आहे. परंतु अयोनिज कलक्षापासून उद्भवलेले तपोधन अगस्त्य मुनी दैत्यांचे निवारण करण्यास समर्थ आहेत. कारण एका बाजूला सर्व देवांचे एकत्रित बल व तेज, तर दुसऱ्या बाजूला एकट्या अगस्त्य मुनींचे बल व तेज यांच्यात तौलनिक दृष्ट्या अगस्त्य मुनींचे बल व तेज निसंशय श्रेष्ठ ठरते. ते ऐकून इंद्रदेवासहित सर्व देवांनी अन्य कारणही सांगितले. विश्वामित्र म्हणजेच कौशिक ऋषींना जे करायचे आहे ते आम्ही जाणतो. त्रिशंकू राजा करता विश्वामित्र ऋषींनी हा यज्ञ सिद्ध केला आहे. वशिष्ठ मुनींशी स्पर्धा करण्यासाठी यज्ञांगांची रचना केली आहे. त्या ईर्षेनेच आकाश व पृथ्वीची रचना झाली. जसा हिमालय पर्वत पूर्व पश्चिम समुद्राला व्याप्त करून देवकार्यार्थ पृथ्वीवर स्थित आहे, त्याचप्रमाणे विंध्याचल सुद्धा विश्वामित्र ऋषींच्या इच्छेने हिमालयाशी स्पर्धा करत वाढला आहे. हे सुरेश्वर, विश्वामित्र ऋषींनी देवकार्ये थोपवली आहेत. तेव्हा हे जगद्गुरू, या दोन्ही कार्याबद्दल चिंतन करावे. श्री ब्रह्मदेव बदले, ही चाल करणाऱ्या विश्वामित्र ऋषींच्या गुरुमुनींपैकी श्रेष्ठ महातेजस्वी अगस्त्य मुनीच आहेत. तेव्हा देवमार्ग खुला करणारे अगस्त्य मुनीच असतील याबाबत शंकाच नाही. सर्व बुद्धिमान मनुष्यांना शिकवणारे निश्चितच गुरु असतात. या पर्वताचे वर्धन थांबवणे, देवमार्ग प्रवर्तित करणे आणि या पृथ्वीवर विश्वामित्र ऋषींना उपदेशिणे, या सर्व कामार्थ अगस्त्य मुनीस समर्थ आहेत. हा निश्चय करून श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव व अन्य सर्व देव पृथ्वीसहित नगेश्वर हिमवंताकडे गेलेत. तिथे सर्वांनी ध्यानमग्न ब्राह्मण अगस्त्य योगींना पाहिले. सुदृढ निश्चल ध्यानरत मोक्षमार्ग नियमांचे शास्ता अगस्त्य मुनींना पाहून इंद्रदेव, चंद्र व वरुणासहित सर्व देवांनी स्तुतीस आरंभ केला. हे कलशोद्भव भगवान, आपल्या कृपाप्रसादाने प्रसन्न मुखाने भयाकुल देवांचे शुभ चिंतावे. अगस्त्य मुनींनी विचारले, असे काय काम निघाले की नित्य एकांतवासी सर्व देव माझ्याकडे इतक्या दुरून आलात? तेव्हा सांगा की मी काय करावे. मी ते सर्व कार्य करीन. त्यानंतर मंद वाऱ्यावर डोलणाऱ्या कमळांप्रमाणे शोभायमान हजार नेत्रांनी इंद्रदेवाने बृहस्पतीला इशारा केला. तेव्हा बृहस्पतींनी सांगितले, हे महाभाग, जणू ईश्वराने सर्व जग शुष्क करावे त्याप्रमाणे पूर्वी आपण देवकार्याच्या सिद्धीसाठी समुद्र शोषला. त्यावेळी स्वबलाने अहंकारी दानवांनी देवांना उद्ध्वस्त केले. ज्या जिंकलेल्या दानवांकडून देव परांगमुख झाले, त्या दानवांच्या वराचे अपहरण करण्यासाठी आपण समुद्र शोषला. आता पृथ्वी दुःखित झाली आहे. सर्व प्राणीमात्रांना धारण करणारी ही पृथ्वी पहा. दैत्यभाराने दुःखार्त पृथ्वी रसातळाला जाईल. हे तपोनिधी ब्राह्मण श्रेष्ठ, आपण दक्षिण दिशेला चलावे. श्री नर्मदा व समुद्राची मर्यादा आपण पवित्र करावी. देवकार्याचे उद्धरण करण्यासाठी विंध्य पर्वताची वृद्धी आपण थांबवावी. दुराचरण प्रवर्तक विश्वामित्र ऋषी आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत. अगस्त्य मुनी वदले, हे वसुंधरे, मी देवकार्य करीन, तू सुखात राहा. मी दक्षिण दिशेला जातो. माझ्या शिष्यास दुराचरणापासून परावृत्त करण्यास मी समर्थ आहे. या पर्वताचे वर्धन मी निसंशय थांबवीन. देवगण म्हणाले, दक्षिणेला जाऊन देवांसहित हिच्याकडेही अवश्य लक्ष द्यावे. सिंहस्थ सूर्य असताना जे भक्ती मार्गास जात नाही
त्यांचे धनधान्य व सौख्य निश्चितच नष्ट होते. देवांच्या अधिकारासाठी गेलेले अगस्त्य मुनी अवश्य दृष्टीस पडतील असा मनोग्रह करून पृथ्वीसहित देव निघून गेलेत. तपोनिधी अगस्त्य मुनींच्या पाठोपाठ चारी दिशांना सर्व निघून गेलेत. अगस्त्य मुनींच्या पावलागणिक पृथ्वी डगमगू लागली. जिथे विश्वामित्र ऋषी होते तिथे अगस्त्य मुनी मनोवेगाने पोहोचले. विश्वामित्र ऋषींनीही गुरूंना पाहून साष्टांग नमस्कार करून म्हटले, हे मुनी शार्दूल, मी धन्य झालो. आपल्या दर्शनाने अतिप्रसन्न झालो आहे असे सांगून दही व अक्षतांनी युक्त अर्घ्यपात्र आणले. पात्रांतील दुर्वा व चंदनाने भक्तिपूर्वक पूजन करून ते गुरुचरणी नतमस्तक झाले व मधुर भाषेत म्हणाले, पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ, मला आज्ञा द्यावी, मी आपला दास आहे. अगस्त्य मुनी बदले, तू देवकार्यात वितुष्ट आणणे सोड. हे विश्वामित्र, जर तुझी माझ्यावर निश्चल भक्ती असेल तर देवकार्याच्या विरोधात तू काम करू नकोस. शिवाय या कुमार्गावर चालणे सोडून दे. विश्वामित्रांनी सांगितले, बुद्धिमानांना ज्ञान देणारे गुरु असतात तर दुराचरणींना शिकवणारा राजा असतो. शिवाय पाप लपवणाऱ्यांना धडा शिकवणारा यमराज असतो. वशिष्ठ मुनींच्या विरोधाने त्रिशंकूने मला अतियाचना केली होती, पण ब्राह्मण श्रेष्ठ, आजपासून मी ते सर्व सोडतो. हे ऐकल्यावर अगस्त्य मुनी त्वरित अतिदुर्लभ श्री नर्मदा किनारी निघून गेलेत. उत्तर तटावर बसून त्यांनी तपस्येला प्रारंभ केला. श्री नर्मदा तर त्रैलोक्यात पवित्र व पापनाशिनी आहे. मित्रावरुण पुत्र अगस्त्य मुनींनी परमनिश्चय करून एका शिळेवर बसून तप करायला सुरुवात केली. महातपस्वी अगस्त्य मुनी नित्य वायुसेवन करत होते. तेव्हा हे राजा युधिष्ठिर, श्री महादेवाने त्यांना श्रेष्ठ भक्तियुक्त जाणले. त्यामुळे पार्वतीपती श्री महादेवाने 12व्या वर्षी त्यांना प्रत्यक्षात दर्शन दिले व बदले, वा वा, तुम्ही तुमच्या तपश्चर्येने आकाश प्रकाशित केले. हे मित्रावरुण पुत्र, मी निश्चितच तुमच्यावर प्रसन्न आहे. इतरांना मी 1000 वर्षांनीही वर देत नाही. अगस्त्य मुनी बदले, संसाररूपी तळ्यापासून अलिप्त राहणारे व संसारात जन्म न घेणारे, दैत्यांच्या दुःखांकडे दुर्लक्ष करणारे गणांचे पती, आपणास नमस्कार असो. नंदी, स्कंद आदी गण व देवता मोहामुळे व्यर्थ क्लेश प्राप्त करतात. सनत कुमार आदी उत्तम व्रतधारी महान ऋषीसुद्धा आपले रूप जाणत नाहीत. यास्तव हे शंभूनाथ, आपणास नमस्कार असो. श्री ब्रह्मदेव आदी सर्व देव आपले रात्रंदिवस ध्यान करतात, तरीसुद्धा लोक आपले रूप पाहू शकत नाही. हे रक्षण करता देव, आपणास नमस्कार असो. तेव्हा श्री महादेव बदले, हे ऊर्ध्वरेता व अयोनीज विप्रेंद्र, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. अगस्त्य मुनी बदले, हे देवेश, आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देण्यास योग्य आहात. आपण मला प्रत्यक्षात खरोखरच वर देऊ इच्छिता तर हे धर्माध्यक्ष महेश्वर, या जलात आपला सदा वास असावा. श्री नर्मदाच्या उत्तर किनाऱ्यावरील शिळेतही वास करावा. हे जगतपती, आपल्या प्रसादाने मी देवकर्म करणारा व्हावे, त्यानंतर असेच व्हावे हे सांगून नगेश श्री महादेव कैलास पर्वतावर निघून गेलेत. योग बल, श्री महादेवाचे बल व उत्तम विद्यांनी युक्त मुनिश्रेष्ठ अगस्त्यसुद्धा सुरगणांनी स्तुती केल्यावर दक्षिणेला निघून गेलेत. देवदानवांनी सेवित पुण्यवान त्या अगस्त्य मुनींनी देवकंबल नावाच्या तपोवनात प्रवेश केला. सुंदर धरणी माता निश्चल स्थित झाली होती. देवगण पुन्हा पुन्हा पुष्पवृष्टी व जय जयकार करत होते. राजा युधिष्ठिरने विनवले, हे सुव्रत मुनी, पितर सर्व तीर्थे व सर्व जीवांच्या उपकारार्थ ते तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या पुण्यफलासंबंधी ही कथन करावे, कारण मी व ब्राह्मण माझ्या बांधवांसहित हे पूर्ण वृत्त जाणू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजा, हे तीर्थ पर्वकाळात पितरांना मोक्षदायी सांगितले आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला काम क्रोध त्याजून भक्तीने उपवास करून शमी वृक्षाखाली बसून रात्री जागरण करावे व श्री महादेवाची कथा सांगावी. धर्माख्यान कथन करणाऱ्या ब्राह्मणांनीही गायीच्या तुपाने श्री महादेवाला स्नान घालून पूजन करावे. यथाशक्ती 1 अर्धा व पावघट तूप घेऊन दिवा प्रज्वलित करावा व उर्वरित तूप ब्राह्मणाला दान करावे. त्यानंतर पंचामृत व पंचगव्याने श्री महादेवाला पुन्हा स्नान घालावे
प्रातःकाळी स्वपत्नी रत परस्त्री विन्मुख वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाचे पूजन करावे. धर्मभ्रष्टांच्या सेवेत रत कूट कारस्थान करणारे, खोटी साक्ष देणारे, दान घेणारे, वेदद्वेष करणारे, कुबडे विकलांग ब्राह्मणांना श्राद्धात विवर्जित करावे. वेदोक्त कार्यात विशुद्धांग ब्राह्मण नित्यपूजनीय असतात. ते ब्राह्मण भूमिदान, वस्त्र, विशेषतः कन्यादान, श्राद्धादी योगात भक्ती तत्पर पुरुषांना सहाय्यभूत असतात. स्वकल्याणार्थ गोदान करावे. सवत्स दुपती शुभ्र पुष्ट पवित्र गाय दान करावी. भक्तिपूर्वक कांबळे, खडावा आदी पादत्राणे, पडशी, तांबूल व भोजन द्यावे. गाय सुद्धा घंटा, आभूषणांनी सजलेली, झूल आदी कपड्यांनी युक्त, स्वर्णशिंगी, रौप्यखुरी, कांस्य दोहनीने युक्त, संकल्पपूर्वक अतिभक्तीने दान करावी. हे पार्थ, त्या तीर्थावर केलेले भले बुरे सर्व काम प्रलयापर्यंत करोडपट होते. या तीर्थाचे आख्यान जो भक्तीने कथन श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन शिवलोकात निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील अगस्त्य तीर्थ वर्णन नावाचा 95वा अध्याय पूर्ण झाला. तर अगस्त्य ऋषींचं महात्म्य, अगस्त्य ऋषी हे विश्वामित्र ऋषींचे गुरु हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पृथ्वीवरती जो दानवांचा भार झाला त्यामुळे तिला तो सहन होईना, तर त्यामुळे तिला त्यातनं मुक्त करण्यासाठी अगस्त्य ऋषींनी तप केलं. आणि भगवान श्री शिवशंकर, पार्वती देवी प्रसन्न झाली आणि तिने वरदान मागितलं. तर तेव्हा अगस्त्य ऋषींनी पृथ्वीच्या हितार्थ वर प्राप्त करून घेतला. तर असे हे अगस्त्य ऋषी आहेत आणि विश्वामित्र ऋषींचे गुरु आहेत. तर हे सर्व अद्भुत आहे की आणि आपल्याला तसं त्यातलं अनेक गोष्टी कळणार नाहीत, परंतु इथे दिलेलं आहे की जे पर्वत निर्माण झालेले आहेत तर ते सुद्धा तपातनं निर्माण झालेले आहेत असंही इथं दिलेलं आहे. आणि ह्या ऋषींकडे सामर्थ्य आहे की पर्वत पण वाढवू शकतील असं सामर्थ्य आहे ऋषींकडे. आणि ते इथे हिमाचल पर्वताच्या विरुद्ध किंवा पर्वताशी आपण म्हणू शकतो टक्कर, जसं एकमेकांमध्ये चुरस असते तसं हिमाचल पर्वत जितका पवित्र आणि दैवी आहे त्याच पद्धतीने इथे विंध्याचल पर्वत आहे. आणि त्यामुळे तो पर्वत वाढत होता, तर त्याची वाढ म्हणजे त्याची श्रेष्ठता अजून वाढत होती. तर तिथं ते सुद्धा रोकावं तर ते सुद्धा रोखलं जावं. आणि विश्वामित्र हे अगस्ती ऋषींचे शिष्य आहेत आणि ते त्या पद्धतीने आपल्या तपाच्या बलाने विंध्याचलचं वाढ करत होते. तो दिवसेंदिवस वाढत आहे असं इथे त्यांनी दिलेलं आहे. तर ते विश्वामित्र ऋषींना सुद्धा अगस्त्य मुनींनी सांगितलं की हे सर्व तू करू नकोस, जे काही आहे विश्वाची निर्मिती आणि त्यामध्ये आहे तसंच असू दे, तिथे काही कुठलंही त्यामध्ये काहीही अडथळा आणू नकोस देवकार्यामध्ये, असं इथे दिलेलं आहे. तर हे सर्व म्हणजे किती तपस सामर्थ्य आहे हे आपल्याला ह्यातनं लक्षात येतं की हे सर्व सृष्टीवरती त्यांचं अधिराज्य होतं. कारण हे सर्व ऋषी पूर्णतः आत्मसाक्षात्कारी, परमात्मा साक्षात्कारी असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे सर्व सिद्धी असतात. भगवत स्वरूप झाल्यामुळे सर्व सिद्धी असतात आणि त्यामुळे ते सर्व काही करू शकतात. हे या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला समजून येत आहे.